तिकडेच कोणी स्पॉट दादा होता आजूबाजूला. तर मी त्याला थांबवलं आणि विचारलं, की "दादा, हे भारत भूषण आहे, की भारत भूषण सारखा दिसणारा व्यक्ती आहे कोणी?" तर त्यांनी मला सांगितलं, की "नाही, हे भारत भूषण ही आहे." आणि मला एवढा शॉक बसला होता, की अरे बापरे! की भारत भूषण ह्या सगळ्या अशा जे एकदम सेमी किंवा कनिष्ठ मजदूर ज्याला म्हटलं जातं, तर त्या लाईनीमध्ये भारत भूषण उभे आहेत. म्हणजे सेटवरती सुद्धा निर्माता, दिग्दर्शक किंवा कलाकारांना असं वाटत नाहीये, की बाबा ठीक आहे, आज त्यांची चांगली परिस्थिती नसेल भारत भूषणवरती. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. ते छोट्या भूमिका करतात. मात्र एकेकाळी हा स्टार होता. तर याला आपल्याबरोबर बसून आपण जेवायला घेतलं पाहिजे. हे सुद्धा विचार म्हणजे ना इतके कठोर लोकं असतात आणि जोपर्यंत व्यक्ती इथे चालत असते, त्याचे चित्रपट चालत असतात, तोपर्यंत त्या व्यक्तीचं महत्त्व असतं. त्याच्यानंतर तो झिरो होतो अक्षरशः. आणि हे मी प्रत्यक्षात बघितलं. त्याच्यानंतर मी एक दिवस असंच कुठेतरी स्टुडिओमध्ये जात असताना बस स्टॉपवरती मी भारत भूषणना बघितलं होतं. मला असं वाटतं ते शूटिंगसाठीच कुठेतरी जात असावेत आणि 92 साली भारत भूषणचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मुलींबद्दल मी आता बोलते, की त्यांची जी अनुराधा मुलगी मोठी, तर ती दिव्यांग झाली. त्याच्यामुळे तिचं पण काही फारसं आयुष्यामध्ये होऊ शकलं नाही. अपराजिता ही त्यांची मुलगी जी होती, तिच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर ती सीरीजमध्ये काम करू लागली. टीव्ही सीरियल्समध्ये काम करू लागली. तिने चित्रपटांमध्येही छोट्या-मोठ्या अशा भूमिका अजूनही त्या करतात. आता कमी झालं.